तर याच्यामध्ये मी जेव्हा श्रीहरिविजय हा ग्रंथ वाचला तर श्रीहरिविजय यामध्ये सुद्धा ही कथा थोड्याशा प्रमाणामध्ये येऊन गेली की नारद मुनी जे होते, हे नारद मुनी हे जेव्हा जेव्हा द्वारकेला जात तेव्हा त्यांची एक सवय नित्य असायची. ते देवाच्या दर्शनाला जात असताना नेहमी त्यांच्या अंतःकरणात एक भाव असा यायचा की आपण आता शुचिरभूत होऊनच जा, थोडं स्नान वगैरे करून जा. आणि मग एक दिवस, आता ही सगळी कृष्ण माया, ही सगळी भगवंताची माया, एक दिवस हे गेले तिथं सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी. नारद मुनी त्या श्री हरिविजय कथासारमध्ये अशी कथा लिहिली आहे की नारद मुनी हे स्नान करण्यासाठी त्या सरोवरामध्ये गेले आणि एकांतात एका माशाच्या युगला त्यांनी बघितली आणि त्यांच्या मनामध्ये असं आलं की यार हे ब्रह्मचर्य वगैरे काही नाही, आपण सुद्धा आता विवाह करावा, मस्तपैकी प्रपंच थाटावा आणि आपण हे आपला आता संसार चालू करावा. पण मग अडचण आली. कोणाची अडचण आली? हे आता आपल्याला पत्नी कोण दिली? आता त्याच्या डोक्यात काय विचार आला ते श्री हरिविजयमध्ये फार मस्त आलेलं. मग तो काय विचार करतो, या कृष्णाला काय माहिती कमी 16,000 बायका काय म्हणे, स्वतःच्या 8 तर पाहिला आहेच म्हणे, पण वरतून याला 16,000 आणलेले आहे म्हणे, त्याच्यात एक मागून घेऊन म्हणे आपण. मग या विचाराने हे जातात भगवान श्रीकृष्णाकडे आणि श्रीकृष्णाला सांगतात की म्हणे देवा म्हणे आज झालं असं म्हणे, माझ्या मनात एक विचार आला. आता ते काय जगत प्रभू आहे, सगळं त्यांना बसलं बसलं माहित होतं, तरी पण त्यांनी काय विचार केला म्हणे ना अर्धा भक्ता म्हणे तू म्हणे देवा माझ्या मनात असा विचार आला म्हणे मी विवाह करावा. अरे छान म्हणे, धन्य तो ग्रंथ धर्म म्हणून करून टाक म्हणे. म्हणजे मग आता अडचण काय नाही म्हणे, आता मुलगी कोण देणार म्हणे मला. भगवानाने ओळखलं, ठीक आहे म्हणे तुला पाहिजेच ना म्हणे, माझ्याकडे काही कमी नाही आहे. मग इथून प्रत्येक त्या राजप्रसादात तू जा म्हणे, फक्त अट येते जिथं मी नाही तिला घेऊन जा म्हणे तू सोडून. ते भगवान श्रीकृष्ण आता पहिल्या ठिकाणी गेला तिथं काय चंदन उगाळत होते, दुसऱ्या ठिकाणी गेले तिथं काय ती पादसेवन झालं होतं, तिसऱ्या ठिकाणी गेले तिथे काय ती कथा सांगत होती. असं करता 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 यांना कुठंच अशी जागा मिळाली नाही की जिथे भगवान श्रीकृष्ण झाले. हे पण आले एवढं तोड देऊन भगवानाकडे म्हणे काय झालं म्हणे बाबा असं असं झालं म्हणे. ठीक आहे म्हणे, मग मी तुला सांगतो म्हणे त्या दिशेला तू जा. हे गेले त्या दिशेला. आता ही सगळी भगवान श्रीकृष्णाची लीला. त्या दिशेने सरोवर यांनी तयार केलं यांच्या योग महिना आणि ते सरोवर असं होतं त्या सरोवरात जो पुरुष स्नान करेल तो स्त्री होतो. तिथं नारदाला पाठवलं आणि नुकतंच एक राजा तिथं आला आणि तो स्नान करायला उतरला, तो स्त्री रूप झाला आणि तो याच्यावरती भाळला. पुढे यांचा विवाह झाला, पुढे 60 पुत्र झाले आणि ते 60 पुत्र म्हणजे ते 60 संवत्सर अशी आख्यायिका या श्री हरिविजयमध्ये आली. आता याच्यातली दुसऱ्याच अर्थामध्ये आलेली म्हणजे तिथं श्रीहरी ही मुख्य देवता होती. जसा आम्ही ब्रह्मवृंद पूजावृंदी असो मांडणी सेम असते, फक्त मुख्य देवता बदलली. म्हणजे गणपती पूजन, पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध हे सर्व ठिकाणी असतं, पण बदलते ती काय मुख्य देवता. तसंच इथं झालं. इथं काय झालं, नारदाने केलं खूप मोठं तप आणि नारदाचं हे तप बघून अनेक सहस्त्र वर्षापर्यंत नारदानं म्हणे तप केलं आणि थोडंसं इकडं इंद्राला असं वाटलं की बाबा आता नारद तप करतोय, माझं इंद्रपद डळमळीत झालं. म्हणून त्यानं मन्मथाला म्हणजे कामदेवाला बोलवलं आणि कामदेवाला सांगितलं की बाबा इथं आता हे महाशय तपाला बसलेत म्हणे, तुम्ही जाऊन यांचा तपभंग करा म्हणे. मग तो कामदेव वसंत ऋतूला सोबत घेऊन जातो. हे दोघं जण तिथं जातात, हे जिथं तपश्चर्या चालू असते, पण यांच्यावरती काहीच असर होत, यांच्यावरती नारद मुनीवर काहीच असर होत.
नारद मुनी अगदी निश्चल, यांचे प्रयत्न संपतात. हे हताशून पुन्हा इंद्रदेवाकडे जातात आणि इंद्राला सांगतात की बा असं असं झालेलं आहे म्हणे, आमचं काही कामास्त्र त्याच्यावरती काही चाललं नाही. ठीक आहे. मग आता हे महाशय जातात, सगळ्यात पहिले भगवान शंकराकडे जातात. शंकराला सांगतात म्हणे भगवान शंकरा म्हणे तुम्ही जसं म्हणे त्या कामदेवाला जिंकलं ना म्हणे तसं मी पण जिंकलं म्हणे. शंकर म्हणे म्हणे बाबा पण सांगू नको जतन माझ्याशी प्रॉब्लेम. बरोबर म्हणे तसं तू धंदे आहेस म्हणे, कारण काय म्हणे तू भक्त आहेस म्हणे, त्याच्यामुळं तू बरं सांगशील तर पण विष्णू नको बरोबर का म्हणून सगळ्याला सांगू, पण विष्णूला तर अजिबात नको सांगू. ठीक आहे. हे कैलासाहून निघतात, ब्रह्मलोकी जातात. वडिलांसमोर पाहत म्हणे तुम्हाला माहिती की म्हणे मी काय पुरुषार्थ केला म्हणे बाबा, तुम्हाला माहिती का म्हणे. म्हणे काय केलं म्हणे बाळा तू. हो म्हणे मी कामाला जिंकलं म्हणे, मी त्या मनमथाला जिंकलं, मी त्या मदनाला जिंकलो म्हणे. हो म्हणे बाबा तू जिंकलं म्हणे मानले म्हणे. आता ते काय सगळे शेवटी बसल्या जागी त्यांना कळलं, त्यांना काय कथा माहीत नव्हती काय की त्या ठिकाणी का जिंकलं. तर सुरुवातीच्या काळी एकदा त्याच क्षेत्रामध्ये भगवान शंकरांनी तिसऱ्या नेत्राने या कामदेवाचं दहन केलं. त्यामुळे जेवढं क्षेत्र होतं ना त्या क्षेत्रामध्ये याचं कामास्त्र झालं म्हणून हे असल्या कारणाने हे झालं. आणि हे झाल्यामुळे नारदाच्या मनामध्ये तर मुक्ती आली किंवा मी कामाला जिंकलो म्हणजे. आणि हे पिताश्रीकडे जातात, पिताश्रीला सांगतात, पिताश्री सुद्धा त्याला सांगतात, ते हसतात, अरे म्हणे शिवलीला फार मोठी अद्भुत होती. ही सगळी जी झालेली आहे ना ती शिवाची लीला झालेली आहे. ठीक आहे म्हणे, मग तू सगळ्याला सांग म्हणे, पण विष्णूला नको सांगू म्हणे. विचार करता अरे म्हणे मी तर भक्त विष्णूचा म्हणे, हे दोघं जण मला सांगू ना, आता विष्णूलाच सांगायचं. जातात मस्तपैकी नारायण 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 करत 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 क्षीरसागरात जातात, पोचतात. तिथं भगवान विष्णू पाहिल्या मस्त त्याला आलिंगन देतात. एवढं भक्ताचं देवाचं प्रेम. आता बघा बघा याला त्या अहंकाराला थोडीशी वारं घालायचो. ठीक आहे. म्हणे काय म्हणे इतकं कसं काय म्हणे देवा म्हणे तुमच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं म्हणे मी त्या कामाला जिंकलो म्हणे, मी आज मदनाला जिंकलो म्हणे, आणि मी आज शिवासारखा महान झालो. बरं असं झालं का म्हणून तू शिवासारखा महान झाला. ठीक आहे. मग आता विष्णू त्याला सांगतात की मग आता ही गोष्ट तर फार म्हणजे जगातली अत्यंत मोठ्या अशा प्रकारची गोष्ट घडलेली रे म्हणून. ठीक आहे म्हणे भक्ता तुझ्या एवढा महान कोणीच नाही आहे म्हणे, तुझ्या एवढा धन्य कोणीच नाही म्हणे, आणि तुझ्या एवढा भक्त सुद्धा माझा कोणीच नाही म्हणे. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर हे तिथून निघतात आणि मग इथे थोडी भगवान विष्णू माया दाखवतात. 100 योजने दूर गेले की तिथं एक ते नगर तयार करतात सुंदर अशा प्रकारे. त्या नगराचा जो राजा असतो त्याचं नाव आहे शीलनिधी. शीलनिधी नावाचा हा तिथे राजा असतो आणि त्याची जी कन्या असते तिचं नाव असतं श्रीमती. हा जाता 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 याला मध्ये ते नगर लागतं. ते नगर लागतं ते याला वाटतं अरे सुंदर अशा प्रकारचं ते अद्भुत अशा प्रकारचं ते नगर, उंच उंच अशा प्रकारचे ते प्रासादालय, ते उंच उंच अशा प्रकारचे ते मंदिराचे असलेले कलश, त्यांच्यावरती असलेल्या त्या पताका, त्याचप्रमाणे वने उपवने वगैरे अशा प्रकारचं दृश्य अत्यंत मनोहर अशा प्रकारचं दृश्य बघत 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 हे आतमध्ये जातात. काही राजाचे सेवक येतात, ते त्याला राजाकडे घेऊन जातात आणि नेमकी राजाचा याचा वार्तालाप चालू असताना तिथंही श्रीमती होतात. यांची नजर म्हणजे यांची दृष्टी सहज तिच्यावरती पडते. ठीक आहे म्हणून तिथं ते रूप सुंदर वगैरे बघून यांचे सुद्धा नजर तिच्यावरनं हटत नाही, इतकी ती रूपवान असते. आणि मग ते विचारतात म्हणजे हिला काहीतरी थोडंसं तुम्ही तिचं भविष्य सांगा नारद. आणि मग काय नारद सांगतात की बा तुला विष्णूसारखा पुरुषार्थी त्याच्यासारखा स्वरूप सुंदर अशा प्रकारचा पती तुला भेटो असं म्हणून ते आशीर्वाद देतात.
आणि त्या राजाचा असलेला सगळा पाहुणचार हे नंतर तिथं घेतात. त्याच्यानंतर हे पुढं जायचं सोडून देतात, पुन्हा विष्णूकडे येतात. मग विष्णूला सांगतात, आणि हे बघा म्हणे आता सगळं करायचं मग तुमचं रूप तुम्ही मला द्या, तुम्ही जसे स्वरूप सुंदर दिसता ना तसं मला करा. विष्णू म्हणे ठीक आहे. आणि का बरं नाही म्हणे, नाही म्हणे देवा आता ब्रह्मचार्याला मी कंटाळलो, बस झालं म्हणे आता ब्रह्मचार्य नको म्हणे. आता मला आहे ना म्हणे त्यांची जी कन्या आहे म्हणे ती मला खूप आवडली आणि मला असं वाटतं की तिचा आणि माझा विवाह व्हावा. ठीक आहे म्हणे, मी तुला माझं रूप माझं वर मी तुला देऊन टाकतो. झालं. नारद मुनी मस्तपैकी आता त्याला असं वाटतं की आता आपल्याला ते रूप मिळालेलं आहे, आपण आता प्रति विष्णू प्रमाणे आपण झालेलो आहे. आणि अशा याच्यामध्ये तो तिच्या राज्यात येतो तेव्हा तिथं स्वयंवर हे नुकतं चालू झालेलं असतं. कारण त्यावेळेस तिथं काय असतं, स्वयंवर असतं. अनेक प्रकारचे देशोदेशीचे राजे महाराजे त्या स्वयंवरासाठी आलेले असतात. आणि आता हे सगळं खरं नसतं बरं का, हे सगळं विष्णूची माया आहे. पण त्यावेळेस ते जे चित्र आहे ते असं आहे की तिचं तिथे स्वयंवर चालू होतं आणि तिच्या स्वयंवराच्या तिथे ठिकाणी हे जाऊन उभं राहतात. पण विष्णूनं जसं रूप दिलं तशी अजून एक गोष्ट केलेली असते ती काही नारदाच्या लक्षात येत नाही. ते म्हणजे रूप विष्णूचं पण मुख वानराचं. रूप असतं विष्णू, सर्व शरीर सर्वांग शरीर जे असतं ते त्याचं विष्णूचं असतं. पण मुख जे असतं ते मात्र त्याचं वानराचं असतं. तर इथं त्याला सहाय्य करण्यासाठी शिव त्याचे 2 गण पाठवतात. मग ते त्याचे ते 2 गण मध्ये येतात आणि ते त्याला सांगतात, अरे म्हणे तू बघितलं का म्हणे, आरसा बघितलं का म्हणे, अरे तू माकडासारखा दिसतो. अरे हो म्हणे बाजूला, माझ्या देव मला असं कधीच खोटं करणार नाही म्हणे. आणि मग तो त्या दरपोक्तीत तो तिथं उभा राहणार. झालं. मग ती जशी जशी येते तसं तसं ती एक 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 राजाला बघता 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 हळूहळू त्यांना नाकारता ती जशी नारदाला बघते ती बिचारी मूर्छित पडते, तिला चक्कर येते, ती खाली पडते. झालं. ती खाली पडल्यानंतर मग नारद एकदम थोडंसं म्हणे, का बरोबर आहे म्हणे, मी असं सुंदर आहे म्हणे, पडणार नाही तर काय म्हणे, अरे माझ्याकडे बघून कोणाला असं माझ्याबद्दल प्रेम आपुलकी वगैरे वाटणार नाही म्हणून अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येतात. पण हे 2 जण पाठीमागून त्याला अजून सांगणार, अरे तुझं शरीर जरी विष्णूचं आहे ना म्हणे, तोंड मागलं वानरासारखं झालं झालं. हा दुर्लक्ष करतो. ती पुन्हा थोडी शुद्धीवरती येते, याच्याकडे पाहत नाही. तितक्यात आकाश मार्गातून स्वतः विष्णू तिथे येतात, तिच्या गळ्यात वरमाला घालतात, ती यांच्या गळ्यात वरमाला घालते, हे तिला उचलतात, गरुडा बसतात आणि वाऱ्याच्या वेगाने ते घेऊन नारदाचा अक्षरशः आणि तो तिथून भगवान विष्णूकडे जातो आणि भगवान विष्णूंना तो शाप देतो की जिच्यासाठी मी पत्नी म्हणून मी जिला बघायला गेलो होतो म्हणजे देवा तिचा तुला वियोग होईल आणि त्यासाठी तुम्हाला आता वानराचं रूप दिलं म्हणे, त्यासाठी तुला माकड सहाय्य करतील असं ते त्याला सांगतात. आणि मग नंतर हळूच भगवान विष्णू त्याला म्हणतात की अरे नारदा तू ब्राह्मणेस तुझा शाप वगैरे खोटा होणार आणि म्हणून पुढच्या अवतारात मी राम होईल. मला 14 वर्ष मला वनवासामध्ये मला माझ्या पत्नीचा वियोग होईल आणि त्यासाठी मग मला पुढं वानरांचं सहाय्य करावं. बाळ म्हणे ही गोष्ट जरी ठीक असली तरी एकदा जाऊन ती वस्तुस्थितीत बघ ती माझी सगळी योगमाया होती. आणि मग नारद पुन्हा तिथं जातात, बघतात तिथं तर काहीच नाही. आणि मग ते क्षमा मागतात, ते रडतात, देवा मला क्षमा कर म्हणे, माझ्या पायाचे माझ्या शरीराचे कातडे काढून जरी तुझ्या पायासाठी तुझ्या चरणासाठी जोडे बनवले ना तरी देवा ते कमी आहेत. इतकी तुझी माझ्यावरती कृपा आहे, तू माझा अपराध पोटात घाल देवा, मी चुकलो, मी तुझा भक्त आहे आणि भक्तात पुत्रासारखा असतो. पुन्हा आता देवाला शिकवायला भक्तात पुत्रासारखा असतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणे बेटा, जरी झालं म्हणे ठीक आहे तुझ्याकडून अज्ञानावस्थेत झालं पण माझी दिलेली वाणी खोटी होणार नाही. मग नारदाला पश्चाताप होतो, खूप मोठा पश्चाताप होतो.
आणि तो पुन्हा एकदा नारायण 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 करत 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 नारद हा बिचारा तिथनं चाललेला असतो आणि पुन्हा ते दोन शिवाचे पार्षदगण त्याला भेटतात आणि मग नारद त्यांच्याजवळ जातो आणि मला क्षमा करा, मी तुम्हाला शाप तर दिला नव्हता की तुम्ही पुढच्या जन्मामध्ये म्हणे तुम्ही पृथ्वीवर जाता म्हणे, अरे तुम्ही शिवाचे दोन मोठी घन आहेत रे म्हणे, ठीक आहे म्हणे, पण उशाप मी तुम्हाला असं देतो की एक तू होशील रावण आणि दुसरा तू होशील कुंभकर्ण आणि तुमच्या दोघांचं मरण नंतर पुढे भगवान श्रीरामाच्या हातून पुढे तुम्हाला मुक्ती मिळेल. अशा प्रकारची सुंदर अशा या दोन कथा